अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाईन डे निमित्त सुकेश चंद्रशेखरनं थेट तुरुंगातून आलिशान हेलिकॉप्टर भेट दिलंय. तसंच तू माझ्याशिवाय आणखी कोणाचीच होऊ शकत नाहीस असं म्हणत जॅकलिनला पत्रही लिहिलंय. दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीला अखेर अटक. मुंबई पोलिसांनी राजस्थानात जाऊन कारवाई केली आहे. 1 फेब्रुवारीला पहाटे रोहित शेट्टींच्या घरावरती गोळीबार झाला होता. मागच्या 1.5 महिन्यात मुंबई आणि परिसरातून 60 बांगलादेशींना अटक, तर मागील वर्षभरात 1200 बांगलादेशींवर पोलिसांची कारवाई. बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या आणि रोजगार देणाऱ्यांवरही पोलिसांची कारवाई. मुंबईच्या दहिसर पश्चिम परिसरात 2 वर्षीय मुलीवरती सावत्र बहिणीच्याच नवऱ्यानं लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत 25 वर्षीय आरोपीला अटक. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात फ्रीस्टाईल हाणामारीनंतर फरार झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अक्षय तायडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांच्या चोरीचं सीसीटीव्ही समोर. बिल्डिंगमधील एका सीसीटीव्हीमध्ये 3 चोरटे कैद. अजूनही हे 3 चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. छत्रपती संभाजीनगरच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धाराशिव जिल्ह्यातील गांजाच्या शेतीवर धाड. उमरगा तालुक्यातील धाकटीवाडी गावामध्ये 150 किलो गांजाची झाडं जप्त करत ही कारवाई करण्यात आली. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयात संस्थाचालक आणि सहकारी शिक्षकांच्या जाचाला कंटाळून मुख्याध्यापकाची आत्महत्या. संस्थाचालकाकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात पार्किंगच्या 15 फूट खोल खड्ड्यात पडून 3 वर्षांची बालिका गंभीर जखमी. बिल्डरवर गुन्हा दाखल. पिंक सिटी रोडवरील अस्वानी गॅलेक्सी सोसायटीतली घटना. जळगावमधील चोपडा वीरवाडा रस्त्यावर एसयूव्ही गाडीच्या अपघातात 2 ठार, 3 जखमी. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला आदळली. अपघातामध्ये राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत जागीच ठार. बंटी रवींद्र कोळी, राकेश भगवान राजपूत, विजय अमृत भोई गंभीर जखमी. जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारीमध्ये दोघेही जखमी. हातेड परिसरातली घटना. शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी हाणामारी करणाऱ्या पोलिसांची नावे. बीडच्या माजलगावातील केसापुरी कॅम्प परिसरात वृद्ध दाम्पत्यावर मद्यपीचा दगडानं हल्ला. घटनेमध्ये जखमी वृद्ध दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरू, तर पोलिसांकडून आरोपीला अटक. बीडमध्ये पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्यामध्ये महिला आणि पुरुषांना मारहाण. तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरडी बुद्रुक शिवारातली घटना. घटनेमध्ये रब्बी पिकांचं नुकसान. 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. मेंढ्या चारण्यावरून ही घटना घडली. हवेली तालुक्यात तब्बल 34 किलो 440 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त. कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घटना. गांजा तस्करी करण्यासाठी वापरलेल्या कारसह 14,83,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. अक्षय पाडुळे आणि विशाल जाधव यांना अटक. अक्षय पाडुळे हा मुंबईतील हत्येच्या प्रयत्नातील देखील आरोपी. नाशिकमधील 400 कोटी रुपये रोखीच्या कंटेनर चोरीचा केवळ बनाव. पैशांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटकात चोरीच झाली नसल्याचं तपासात उघड. तक्रारदारानं अपहार नाट्याचा बनाव रचला. पोलिसांना संशय. कंटेनर चोरीपोटी अपहरण झाल्याचा संदीप पाटील यांनी गुन्हा दाखल केला होता. शेतकऱ्याच्या जमिनीचं भूसंपादन न करता जिल्हा परिषदेनं शाळा बांधली आणि आता संपूर्ण शाळा न्यायालयाच्या आदेशानं शेतकऱ्याच्या स्वाधीन. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बनचिंचोलीतली घटना. 1960 पासून शाळा सुरू होती. आता 128 विद्यार्थ्यांचं शिक्षण उघड्यावर. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांवर कारवाई व्हावी. अजित पवारांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यावरून हर्षवर्धन सपकाळांची राज्य सरकारवर टीका. या सगळ्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचाही आरोप. 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची सीआयडी चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी. दोषींची चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करा. प्यारे खान यांची मागणी. प्रचार सभेतल्या बॅनरवरती भाजपनं टिपू सुलतानचे फोटो लावले. हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र. तर भाजपला संविधान बदलायचं असल्याचाही सपकाळ यांचा हल्लाबोल. टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणं हा महाराष्ट्राचा अपमान.
हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची मागणी. हर्षवर्धन जिहादींसोबत तर नाहीत ना, साटम यांचा खोचक सवाल. शिवाजी महाराजांविषयी आपण चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, कुठेही शिवरायांचा अपमान केलेला नाही. हर्षवर्धन सपकाळांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. त्याकडे भाजपनं माझ्याऐवजी कोश्यारींचा पुतळा जाळायला हवा होता, सपकाळ यांचे टीकास्त्र. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. सपकाळांच्या फोटोला जोडे मारून बांगड्या फोडत भाजपचं आंदोलन. सपकाळ यांनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी. शिंदेंशी लढण्यासाठी शिवसेनेत परत या, संजय राऊतांची भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांना ऑफर. शिंदेंना भाजप आणि फडणवीसांचा शुभा पाठिंबा असल्यानं तिथं त्यांच्यावर कारवाई होणार नाही, त्यासाठी स्वगृही परता. राऊतांची नाईकांना ऑफर. नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरतायत. वनमंत्री मात्र टीआरपी मिळवण्यामध्ये व्यस्त. गणेश नाईकांच्या शिंदेंवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर. राज्यात वनच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे, निलेश राणेंचा खोचक सवाल. अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत झोन पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी. 4 झोनची पुनर्रचना करण्यासाठी भाजपनं मांडलेल्या प्रस्तावावेळी मतदानादरम्यान सदस्यांच्या मोजणीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर नंदुरबारचं पालकमंत्रीपद 1.5 महिन्यापासून रिक्त. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशींनंतर भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींकडूनही पालकमंत्रीपद भाजपला देण्यात यावं अशी मागणी. नाशिक महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रथमेश गीते विराजमान. पक्षश्रेष्ठींकडून अखेर गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब. नाशिकमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड. भाजपचे 9, शिवसेनेचे 4 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीच्या 1 सदस्याची स्थायी समितीवर निवड. जळगाव महापालिकेच्या विशेष सभेमध्ये स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर. भाजपचे 10, शिवसेनेचे 5 तर ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 अशा 16 सदस्यांचा समावेश. कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच विराजमान झालेल्या भाजपचा महापौरांची थाटात सभागृहात एंट्री. भाजपच्या रुपाराणी निकम यांनी थोड्याच वेळापूर्वी कार्यभार स्वीकारला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. उपमहापौर म्हणून जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग विराजमान. महापौर म्हटलं की डोळ्यासमोर सरकारी वाहन, त्यांच्यासोबत असणारी गर्दी येते. धुळ्याच्या मायादेवी परदेशी या महापौरांचा मात्र या सगळ्या गोष्टींना नकार. स्वतःचं वाहन वापरण्यासह महापौरपदाचा भत्ता देखील अंध अपंगांच्या संस्थांना देणार. या निर्णयांची धुळे शहरात चर्चा. मुंबई महापालिकेची थोड्याच वेळात दुसरी विशेष सभा. विरोधी पक्षनेते आणि सभागृह पदांची अधिकृत घोषणा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास अटींसह न्यायालयाची परवानगी. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणं हा संविधानिक अधिकार असल्यानं एस्कॉर्टमध्ये जाऊन नामांकन दाखल करण्यास परवानगी. भिवंडी महापालिकेतील भाजप नगरसेवक सुमित पाटील यांची नाराजी दूर. त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी महापौर पदासाठी अधिकृत अर्ज दाखल करतील अशी माहिती. महापालिकेत काँग्रेसनंतर भाजपचे सर्वाधिक 22 नगरसेवक. भिवंडी महापालिकेत महायुतीत फूट. भाजप पाठोपाठ शिवसेनाही महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती. उपमहापौर दालनाची डागडुजी झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो दालनात पुन्हा लावणार. मालेगावच्या महापौर शाने हिंद यांचं एका स्वागत समारंभात वक्तव्य. टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात गैर काय असाही सवाल. भाजप राज्यात हिंदू मुस्लिम दंगे भडकवतंय. टिपू सुलतान वादावरून राऊतांची भाजपवर टीका. केवळ हिंदू मुस्लिम वादात ठिणगी टाकायची आणि विषय पेटता ठेवायचा हेच भाजपचं काम असल्याचीही राऊतांची टीका. कोणतंही आंदोलन धर्माच्या नावावर व्हायला नको. काँग्रेसचे आमदार नितीन राऊतांची टिपू सुलतान वादावर प्रतिक्रिया. काँग्रेस कायमच धर्मनिरपेक्ष पक्ष होता आणि आमची विचारसरणीही धर्मनिरपेक्षच असल्याचीही प्रतिक्रिया.
काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी झालेल्या अमेरिका भारत कराराकडे भाजपनं लक्ष द्यावं. वर्ध्यातील काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया. एप्स्टीन फाईलबद्दल भाजप गप्प का आहे, असाही अग्रवाल यांचा सवाल. कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार विजयी, त्यानंतरही भाजपचा अध्यक्षपदावर दावा. राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या तरी मतदान भाजपला अधिक झाल्याचा भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा दावा. धाराशिव जिल्हा परिषदेत अपक्ष निवडून गेलेले 3 उमेदवार. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या गोटात सहलीवर गेलेल्या भाजप उमेदवारांसोबत 3ही अपक्ष उमेदवार. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा विषय मांडण्यात येणार. आजच्या बैठकीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख निश्चित होईल. त्यानंतर निवड प्रक्रिया कधी पार पडणार ते जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांचं मुंबईच्या महापौर रितू तावडे स्वागत करणार. प्रोटोकॉलनुसार मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून परदेशी राष्ट्रप्रमुखांचं महापौर स्वागत करणार. सोलापूर शहरात दुचाकीचा भीषण अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू. शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात 3 तरुणांना अज्ञात वाहनानं धडक दिल्याचा अंदाज. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन. उद्धव ठाकरे सोहळ्यात मार्गदर्शन करणार. मरीन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सोहळ्याचं आयोजन. व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्ध उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये टी-20 शॅडो आणि बछड्यांचा मायेचा सोहळा. प्रेमाचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात टिपलेला हा क्षण पाहून वन्यजीव प्रेमी भारावले. वाघीण आणि तिच्या बछड्यांमधला हा मदर चाइल्ड बॉन्डिंगचा क्षण निसर्गाच्या वेगळ्या रूपाचं दर्शन घडवणार आहे. अहिल्यानगरच्या भिंगार परिसरामध्ये नागरी वस्तीत बिबट्याचा वावर. भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीती. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आजपासून बेमुदत उपोषण. 200 डॉक्टर संपात सहभागी. आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे अडचणी येत असल्याची सोलापुरातल्या उमेदवारांची तक्रार. RFID तंत्रज्ञानामुळे उमेदवारांच्या धावण्याची वेळ 4 ते 5 सेकंद अधिक दाखवली जात असल्याची उमेदवारांची तक्रार. दिवंगत अजित पवारांच्या स्मरणार्थ बारामती ते मंत्रालय सायकल प्रवास करणारी युवक राष्ट्रवादीच्या कार्यालयात. 9 युवकांनी आज प्रदेश कार्यालयात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. आमदार शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी यांची उपस्थिती. साताऱ्यातील जागतिक वारसा असलेल्या कास पठाराची जिल्हाधिकारी संतोष पाटलांची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी. कास पठाराच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न. अमरावतीच्या धारणी तालुक्यातील दहेंडा गावात यंदा बैलांच्या शंकरपटाऐवजी थेट बोकडपट रंगला. लहान चकड्यांना जुंपलेले चपळ बोकड सुसाट पळताना पाहून प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आसमंतात गुंजला. नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात देशातील सर्वात उंच हनुमान मूर्ती उभारली जाते. या 158 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचं जवळपास 60% काम पूर्ण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मूर्तीचं लोकार्पण होणार. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेसाठी आता एप्रिलचा मुहूर्त. या आधीचा प्रयत्न फसल्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाची निविदा प्रसिद्ध. निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये सेवा सुरू होणार. प्रायोगिक तत्वावर महिनाभर रोरो चालणार. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या 100 पेट्या दाखल. अमेरिकेनं आंबा निर्यातीवरती 0% शुल्क लावल्यानं हापूस आंब्याला यंदा फायदा. धुळे जिल्ह्यातील 329 गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता. पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांची सुरुवात. 2,10,13,000 रुपयांचा टंचाई आराखडा शासनाला सादर. वर्धा जिल्ह्यातील रसुलाबाद इथे तुरीच्या ढिगाला आग. 2 एकरातून काढलेली तूर आगीच्या विळख्यात. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदीला प्रारंभ. बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक. पहिल्या टप्प्यामध्ये कृषी माल आणणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. नवी दिल्लीमध्ये आजपासून एआय इम्पॅक्ट परिषद. 7 देशांचे राष्ट्रपती, 2 देशांचे उपराष्ट्रपती, 9 देशांचे पंतप्रधान तसंच जगातल्या 40हून अधिक टेक कंपन्यांचे सीईओ, कंपन्यांचे मालक या परिषदेत सहभागी होणार. पंतप्रधान मोदी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात इस्रायल दौऱ्यावर जाण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांचं आमंत्रण. अद्याप दौऱ्याची अधिकृत घोषणा नाही. पाटण्यात एका 4चाकी वाहनाची पोलिसांच्या गाडीला धडक. अपघातामध्ये पोलीस थोडक्यात बचावले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच अपघात झाला. दोन्ही गाड्यांचं अपघातात मोठं नुकसान. मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये विजेच्या तारेमुळे ट्रॅक्टर ट्रॉलीला आग. आगीनंतर प्रसंगावधान राखत चालकानं ट्रॅक्टर पाण्यात नेले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. टीम ऑस्ट्रेलियासाठी आज करो या मरोचा सामना. श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवरती आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार. झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर पुनरागमन करण्याचं आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.